कथा आहे एका अशा भक्ताची जो पंढरीच्या वारीत हरवला आणि ज्याला वाचवण्यासाठी स्वतः विठुरायाच वारकऱ्याच्या रूपात आला. अशी आजही वारकऱ्यांमध्ये श्रद्धेने सांगितली जाणारी घटना. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू आणेल. आषाढ महिन्याची पहाट उजाडली होती. आकाशात हलकेसे ढग दाटून आले होते आणि थंडगार वाऱ्याच्या झुळकीसोबत ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हजारो नाही लाखो वारकरी भगव्या पताका खांद्यावर घेऊन, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंधाचा टिळा आणि ओठांवर अखंड हरिनाम घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालत होते. कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या खांद्यावर विणा तर कोणाच्या हातात मृदुंग. प्रत्येक पाकलागणिक भक्तीचा सागर आणखी गहिरा होत होता. चंद्रभागेच्या दर्शनाची ओढ आणि विठुरायाच्या भेटीची आस प्रत्येकाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. रस्त्याच्या दुतर्फा गावकरी वारकऱ्यांचे स्वागत करत होते. कुठे पाण्याची व्यवस्था, कुठे महाप्रसाद तर कुठे भक्तिभावाने चरणधूळ मादी लावण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. त्या महासागरात एक साधा, निरागस आणि विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेला भक्तही चालत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मनात मात्र एकच ध्यास होता, यंदा विठुरायाचं दर्शन झालंच पाहिजे. प्रत्येक पावलावर तो विठ्ठलाचं नाव घेत होता. त्याला अजिबात कल्पना नव्हती की ही वारी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे. काही तासातच तो अशा संकटात सापडणार होता जिथून बाहेर पडणं माणसाच्या हातात नव्हतं, आणि तिथूनच पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं आजही अनेकांना कठीण वाटतं. विठ्ठलाच्या चरणी कोसळल्यानंतर त्या भक्ताच्या आयुष्यात सर्व काही बदलून गेलं. वारी संपली. प्रत्येक वारकरी आपल्या गावाकडे परतू लागला. पण त्या भक्ताच्या मनात मात्र एकच विचार सतत घोळत होता, ज्याने माझा हात धरला तो साक्षात विठ्ठल होता. गावी परतल्यावर त्याने आपल्या आयुष्यात एक नियम केला. दररोज पहाटे उठून हरिनाम घ्यायचा, गरजूंना मदत करायची आणि प्रत्येक आषाढी वारीला पायी पंढरपूरला जायचं. त्याचं घर गरीब होतं, पण दारातून कोणीही उपाशी परत जात नसे. एक वर्ष लोटलं. पुन्हा आषाढ महिना आला. पुन्हा दिंडी निघाली. यावेळी तो पूर्वीपेक्षाही अधिक आनंदाने चालत होता, कारण त्याला खात्री होती विठ्ठल कुठेतरी याच वारकऱ्यात आहे. वारीला तिसरा दिवस होता. दुपारचं कडक ऊन पडलं होतं. रस्त्याच्या कडेला एक वृद्ध वारकरी थकून बसला होता. त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती. अनेक जण घाईत पुढे निघून गेले. प्रत्येकाला वेळेवर मुक्काम गाठायचा होता. त्या भक्ताने मात्र पावलं थांबवली. तो वृद्धाजवळ बसला. आपल्या पिशवीतलं पाणी त्याला पाजलं. अंगावरील उपकरण फाडून त्याच्या जखमेवर बांधलं. स्वतःच्या वाट्याची भाकरी त्याला खायला दिली. वृद्धाने प्रेमाने विचारलं, बाळा, तुझा वेळ जातोय, दिंडी पुढे निघून जाईल. भक्त हसत म्हणाला, दिंडी पुन्हा मिळेल, पण गरजवंत माणूस पुन्हा भेटेलच असं नाही. विठ्ठलाचं दर्शन मंदिरात आहेतच, पण कदाचित तो अशाच एखाद्या भक्ताच्या रूपातही भेटेल. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आज तू मला जे दिलंस त्याची परतफेड मी करू शकत नाही. भक्त नम्रपणे म्हणाला, परतफेड कशाची? ही सेवा मी तुमची नाही, माझ्या विठुरायाची केली. इतक्यात दिंडीतील काही वारकरी मागे आले. त्यांनी त्या वृद्धाला आधार देऊन पुढे नेलं. भक्तही त्याच्यासोबत चालू लागला. त्या रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन सुरू होतं. कीर्तनकार म्हणाले, भक्तांनो, विठ्ठल फक्त विटेवर उभा नाही, तो प्रत्येक भुकेल्या पोटात, प्रत्येक थकलेल्या प्रवाशात आणि प्रत्येक दुःखी मनात असतो. जो माणसात देव शोधतो त्यालाच देवाचं खरं दर्शन होतं. हे शब्द ऐकताच त्या भक्ताच्या अंगावर शहारे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने कालच सुरत्या वृद्ध शोधण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण दिंडीत चौकशी, कोणताही वारकरी कुणाला सापडला नाही. तो शांतपणे पंढरपूरला पोहोचला. गाभाऱ्यात विठ्ठलाचं दर्शन घेत असताना त्याच्या नजरेस मूर्तीच्या उजव्या पायाजवळ एक छोटासा कापडाचा तुकडा दिसला. तो अगदी तसाच होता जसा त्याने काल त्या वृद्धाच्या जखमेवर बांधला होता. क्षणभर त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला.
त्याला उत्तर मिळालं होतं. मागच्या वर्षी विठ्ठलाने त्याचा हात धरला होता आणि यावर्षी विठ्ठलाने त्याची परीक्षा घेतली होती. त्या दिवसापासून तो प्रत्येकाच्या एकच गोष्ट सांगू लागला, देवाला भेटायचं असेल तर फक्त मंदिरात जाऊ नका, एखाद्याच्या डोळ्यांतले अश्रू पुसा, भुकेलेल्या अन्न द्या, थकलेल्याला आधार द्या, विठ्ठल तसेच भेटतो. आणि आजही वारकरी म्हणतात, विठ्ठल विटेवर उभा असतोच, पण तो भक्ताच्या सेवाभावात अधिक जिवंत असतो. त्या दिवसानंतर त्या भक्ताचं नाव आसपासच्या गावात आदराने घेतलं जाऊ लागलं. पण त्याला कीर्तीची अजिबात हाव नव्हती. तो नेहमी म्हणायचा, माझ्यात काहीच नाही, जे आहे ते सगळं माझ्या विठुरायाची कृपा आहे. काळ पुढे सरकत गेला. एक वर्षी आषाढी वारी सुरू होण्याच्या काही दिवसाआधी त्या भागात प्रचंड दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, नद्या आटल्या, शेतं ओस पडली. अनेक गरीब वारकरी विचार करू लागले, यंदा वारी कशी करायची? घरात खायला नाही तर प्रवासाचा खर्च कुठून आणायचा? हे ऐकताच त्या भक्ताच्या मनात वेदना झाल्या. त्याने घरातलं धान्य साठवून ठेवलेले थोडे पैसे आणि स्वतःसाठी ठेवलेली शिधासामग्री बाहेर काढली. त्याची पत्नी म्हणाली, आपण सगळं वाटून दिलं तर आपल्या मुलांचं काय? भक्त शांतपणे असला, ज्याने आजवर आपल्याला उपाशी ठेवलेलं नाही, तो उद्याही सांभाळेल. हे सर्व त्याचंच आहे. दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरासमोर गरजू वारकऱ्यांची रांग लागली. कोणाला धान्य मिळालं, कोणाला चपला, कोणाला अंगावर घालायला वस्त्र, तर कोणाला वारीसाठी थोडे पैसे. सर्वांच्या ओठांवर एकच आशीर्वाद होता, विठ्ठल तुझं भलं करो. काही दिवसांनी वारी निघाली. यावेळी भक्ताच्या हातात फक्त एक छोटीशी पिशवी होती, कारण बाकीचं सर्व त्याने गरजूंना देऊन टाकलं होतं. दिंडी पुढे जात होती. दिवसभर चालल्यानंतर रात्रीचा मुक्काम एका छोट्याशा गावात झाला. रात्री उशिरा अचानक एक लहान मुलगा धावत आला, काका, माझी आई खूप आजारी आहे, कोणी औषध आणायला तयार नाही. भक्त क्षणाचाही विलंब न करता त्याच्यासोबत निघाला. गावाच्या टोकाला असलेल्या झोपडीत एक वृद्ध स्त्री तापाने फणफणत होती. भक्ताने वारकऱ्याच्या मदतीने वैद्याला बोलावलं, औषधांची व्यवस्था केली आणि रात्रभर तिच्या सेवेत बसून राहिला. पहाट होताच त्या वृद्ध स्त्रीने हळूहळू डोळे उघडले. तिने भक्ताचा हात हातात घेतला आणि मंद स्वरात म्हणाली, बाळा, काल रात्री माझ्या स्वप्नात विठ्ठल आला होता. तो म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझ्या एका भक्ताला तुझ्याकडे पाठवत आहे. हे ऐकताच त्या भक्ताचे डोळे भरून आले. तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त आकाशाकडे पाहून मनोमन विठुरायाला नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा दिंडीत सहभागी झाला. वारकरी अभंग म्हणत चालले होते, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. त्या अभंगाचा अर्थ आज त्याला पूर्णपणे उमगला होता. पंढरपूर जवळ येत होतं. चंद्रभागेच्या वाळवंटावर लाखो वारकरी एकाच स्वरात हरिनाम गात होते. भक्ताने दूरवरून विठ्ठलाच्या मंदिराचं शिखर पाहिलं. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, माऊली, यंदा मला चमत्कार दाखवू नकोस. माझ्या हातून आयुष्यभर तुझ्या लेकरांची सेवा घडू दे. कारण आता मला समजलं आहे, तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे माणुसकी. त्या क्षणी मंदिरातील घंटानाद दूरवर घुमू लागला आणि वारकऱ्याच्या मुखातून पुन्हा एकदा आकाश दुमदुमलं. ज्ञानोबा, तुकाराम, पांडुरंग, हरी विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल. चंद्रभागेच्या वाळवंटावर लाखो वारकरी एकाच स्वरात हरिनाम गात होते. भक्ताने दूरवरून विठ्ठलाच्या मंदिराचं शिखर पाहिलं. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तो मनोमन म्हणाला, माऊली, आज मला तुझ्याकडून काहीच मागायचं नाही. तू मला फक्त इतकी शक्ती दे की माझ्या हातून आयुष्यभर एखाद्याचे अश्रू पुसले जावोत. भुकेलेल्याला अन्न मिळो, थकलेल्या जीवाला आधार मिळो. कारण आता मला कळलं आहे, तुझं खरं मंदिर दगडात नाही, तर माणसाच्या हृदयात आहे. इतक्यात मंदिरातील घंटानाद घुमला. त्या क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि भक्ताच्या गळ्यातील तुळशीची माळ अलगद हलली. त्याने डोळे उघडले. गाभाऱ्यात विठुरायाचं तेज, प्रसन्न हास्य जणू म्हणत होतं, तो जो माझ्या लेकराचं प्रेम करतो, तोच माझा खरा वारकरी. वारकऱ्याचा जयघोष पुन्हा आकाशात दुमदुमून ज्ञानोबा, तुकाराम, पांडुरंग, हरी विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आणि त्या जयघोषात भक्ताचं मन पूर्णपणे विठ्ठलमय झालं.
भक्त मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा, एक लाईक नक्की द्या आणि कमेंट करा. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद.